नमस्कार मित्रांनो, आज आपण होंडा ॲक्टिवा या गाडीचं मायलेज काढणार आहे। ही गाडी 2012 सालची आहे। पासिंग BS3 इंजिन आहे। बघू त्याचा ॲव्हरेज काय निघतंय ते आपण। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा मित्रांनो, तुमच्या खात्रीसाठी गाडीमध्ये पेट्रोल काय सुद्धा नाही आहे। गाडीमध्ये पेट्रोल काय सुद्धा नाही। 2 स्टार्ट बटन दाबून दाखवतो। हे बघा चालू होत नाही, हे बघा चालू होत नाही, म्हणजे पेट्रोल पूर्णपणे संपलेलं आहे याच्यातलं। 200 ml। तर हे बघा, हे 200 ml ची बाटली मगाशी दाखवलेली तेवढीच पूर्ण भरलेली बाटली आहे। 200 ml ते पेट्रोल ह्याच्यात टाकतो। 200 ml मध्ये होंडा ॲक्टिवा BS3 इंजिन 2012 मॉडेल किती मायलेज देते ते आपण आज टेस्ट करूया। एकदा मीटर रीडिंग किती आहे बघूया। 10,528.2 किलोमीटर आहे। चला आता गाडी स्टार्ट होते का बघूया। चला, मी एकटाच आहे त्यावर, सिंगल पर्सनच्या ह्याच्यावर आपण याचं मायलेज किती निघतंय बघूया। चालू करूया चला। मला आत्तापर्यंत 40 किलोमीटर मायलेज दिलेलं आहे, ते पण सिटीमध्ये। फक्त कामापुरतं गाडी काढत होतो, पण आता बघूया म्हटलं की हायवेवर मग किती मायलेज देते ते बघूया आपण। 50पर्यंत स्पीड ठेवणार आहे, बघूया किती मायलेज निघतं ॲक्टिवाचे। तर बघा 10:05:39 रनिंग झालेलं आहे। 11 किलोमीटर मायलेज दिलेलं आहे। गाडी अजूनही चालू आहे, बघूया आणखी किती वेळ चालते ते।
गाडीचा रेस कमी जास्त होत आहे, म्हणजेच गाडीतलं पेट्रोल संपत आलेलं आहे. गाडी आता बंद पडलेली आहे. गाडी झटके मारत आहे, मी मूठ वाढत आहे, ॲक्सिडेंट वाढत आहे, तरी गाडी बघा बंद पडलेली आहे आता. तर आधी किती होतं? आधी 10,528.2 किलोमीटर होतं, तेव्हा आपण 200 mlचं पेट्रोल टाकलेलं होतं. आता किती आहे? 10,541. तर 13 किलोमीटर रनिंग झाले आहे. 13 गुणिले आपण 5 केले तर 13×5 65 किलोमीटर चांगलं मायलेज हायवर होंडा ॲक्टिवा BS3 इंजिन 2012 मॉडेलनं दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.